त्याला मरून 3 दिवस झाले. आम्हाला सकाळी समजलं पण तो मेलाय, पण त्यांचं कोणी नातेवाईक नव्हतं ना, आपण त्यांना एवढं ओळखत नव्हतं म्हणून कोणी लक्षच दिलं नाही. मग तो सगळं स्वतःची स्टोरीज तिच्या तोंडातून सांगायला लागली. मी 3 दिवस झालं मी मेलोय, हॉस्पिटलमध्ये होतं ससनला, तुम्ही कुणीच मला बघायला आले नाही, मला जेवण नाही आहे, मला दारू पाहिजे नाही का, असं तसं बोलायला लागलं. मग सगळ्यांना कळलं की तो बिहारी आहे. तर म्हणलं माझी बायको 12 वर्ष लग्नाला झाले की ती कधी म्हणजे हिंदी बोललीच नाही, तिला येत पण नाही, म्हणजे ती शिकलेली पण एवढी नव्हती, म्हणजे 7वी शिकलेली. ते गावाकडचं कसं एवढं हिंदी इंग्लिश काही जमतच नव्हतं. म्हटलं मग म्हणला ती हे म्हणजे एकदम फडा हिंदी बोलायला लागली. म्हणजे तो पण घाबरला, म्हणजे हे असू शकतं. आणि सगळ्यांना खरं काय वाटलं की 3 दिवस त्याला मरून झालं आणि सगळं तो सांगायला लागला ना मी कसं मेलोय काय मेलोय. मग सगळ्यांना असं वाटलं की म्हणजे तोच आहे. म्हटल्यावर मग आम्हाला सगळ्यांना खरं वाटलं की म्हणजे भूत असू शकतं. ज्यावेळेस तिच्या अंगामध्ये या सगळ्या गोष्टी गेल्या, तो माणूस बोलायचा वगैरे, तर हा जो त्या बाईला त्रास होत होता, हा किती दिवस टोटल त्रास होत होता? पण ती 15 दिवस तरी म्हणजे झोपूनच होती. मग हळूहळू त्यांनी तिथले मग ते घाबरले ना सगळे तिथले लोक पण. मग काही रूम सोडून गेले, म्हणजे काय राहतात ज्याला लागायचं ते म्हणतात ते लागतं पण आहे, म्हणजे तो फिरतो वगैरे असं बोलतात. म्हणजे अजून पण आहे तिकडं? आहे तो. त्याच्यानंतर त्या बाईला काय त्रास वगैरे झाला का परत? ती 5-6 महिने तर आजारीच होती. मग त्यांनी डायरेक्ट तिथून सुसगाव म्हणून आहे, मग डायरेक्ट मग त्यांनी तिथंच घर घेऊन शिफ्ट झाली.